This is our exercise 1.2, question number 10. Differentiate the following function with respect to x, and this is the part D of that example, exercise 1.2. This is the last question, question number 10. First example, y equals to tan inverse of 8x upon 1 minus 5x square. And this type of examples are depend on that formula tan inverse of x plus tan inverse of y equals to tan inverse of x plus y upon 1 minus x into y. Tan inverse of x minus tan inverse of y equals to tan inverse of x minus y upon 1 plus x into y. हे दोन फॉर्म्युले आहेत. या दोन फॉर्म्युल्यावर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स डिपेंड असतात. आणि हा आतमधला जो पार्ट आहे 8x, आता ॲक्च्युली हे 15x आहे. 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. आणि हा आतमधला जो पार्ट आहे हा याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करायचा आहे. म्हणजे 1 मायनस असेल, इथे 1 मायनस असेल तर इथे ॲडिशन असली पाहिजे दोन नंबरची, आणि त्या दोन नंबरचा प्रॉडक्ट इथे. मग इथे 1 मायनस आहे किंवा कधी 1 प्लस असणार, इथे 1 मायनस असल्यामुळे इथे ॲडिशन पाहिजे. मग असे दोन नंबर्स की ज्यांची ॲडिशन ही 8x राहायला हवी आणि प्रॉडक्ट 15x स्क्वेअर. आता 8 म्हटलं तर 8 आणि 15, 8 असेल तर 3 प्लस 5 8 होते ॲडिशन. आणि या दोघांचा जर प्रॉडक्ट केला आपण तर 15 मिळते. म्हणजे आपले नंबर्स कोणते आहेत, 3 आणि 5 हे नंबर्स आहेत की ज्या दोघांचे ॲडिशन इथे आणि त्यासोबत व्हेरिएबल आहे x. आता हा 8x मी असं लिहितो, 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x इंटू 3x. 5x इंटू 3x. असे नंबर आपण शोधले की ज्यांचा प्रॉडक्ट 8x ॲडिशन 8x आणि प्रॉडक्ट 15x स्क्वेअर असलं पाहिजे. तर हे 5 इंटू 3 15x स्क्वेअर, 5x प्लस 3x 8x. आणि इथे फर्स्ट फॉर्म्युला अप्लाय होईल. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय जर असेल, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय जर असेल तर टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय आपल्याला लिहिता येईल. मग इथे जर फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर काय होतो, टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस टॅन इनवर्स ऑफ 3x. दिस इज आवर y. And we have to differentiate this function y with respect to x here. Therefore, differentiate with respect to x. dy by dx. dy by dx. Tan inverse of x. Differentiation of tan inverse of x. Tan inverse of x is 1 upon 1 plus x square. 1 upon 1 plus x square. Therefore, differentiation of tan inverse of 5x is 1 upon 1 plus 5x square into, here there is a term in x, not x. So, we again differentiate this 5x with respect to x. Therefore, ddx of 5x. ddx of 5x. After that plus sign, plus, and differentiate this tan inverse of 3x, that is 1 upon 1 plus 3x bracket square, and ddx of 3x. ddx of 3x. Therefore, ddx of 3x, 5x means 5. Therefore, 5 upon 1 plus 25x square. 5 square means 25 and x bracket square means x square, plus 3 upon 1 plus
9x square. 3 upon 1 plus 9x square. This is our first example. Note it down. Next example is y equals to cot inverse of 1 plus 35 x square upon 2x. Bracket complete. आणि आपल्या या एक्झाम्पल्समध्ये या दोन फॉर्म्युलाचा यूज करायचा. आपल्याला टॅन पाहिजे, इथे आलेला कॉट, म्हणून आपण एक काम करू, या कॉटचं टॅनमध्ये कन्व्हर्शन करू. टॅन इनव्हर्स ऑफ 2x upon 1 plus 35x square. 35x square. थोडं जर इथे ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय लक्षात येते? थोडं जर आपल्याला ऑब्झर्व केलं तर इथे काय लक्षात येते? 1 plus 35x square. 1 plus 35x square म्हणजेच 1 प्लस आहे, म्हणजेच इथे सबस्ट्रॅक्शन पाहिजे. इथे प्लस असल्यामुळे इथे सबस्ट्रॅक्शन, 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन, इथे प्रॉडक्ट. या 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन आणि इथे प्रॉडक्ट पाहिजे. म्हणून टॅन इनव्हर्स ऑफ असे 2 नंबर कोणते की ज्यांची सबस्ट्रॅक्शन 2x येईल आणि प्रॉडक्ट किती येईल? 35 येईल. 1 प्लस आता प्रॉडक्ट 7x इंटू 5x आणि या दोघांची जर आपण सबस्ट्रॅक्शन केली तर बरोबर आपल्याला किती मिळते? 2x मिळते. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ x मायनस y, सेकंड फॉर्म्युला, टॅन इनव्हर्स ऑफ x मायनस टॅन इनव्हर्स ऑफ y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस x इंटू y. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ 7x minus tan inverse of 5x. tan inverse of 5x. सेकंड फॉर्म्युला अप्लाय केला आपण. इथे सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून इथे सबस्ट्रॅक्शनचं साइन घ्यावं लागेल. ही झाली आपली y ची व्हॅल्यू. वी हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy by dx equals to 1 upon 1 plus 7x bracket square into ddx of 7x minus sign 1 upon 1 plus 5x bracket square into ddx of 5x. ddx ऑफ मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण डिफरन्शिएशन केलं होतं सेम डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस 7x ब्रॅकेट स्क्वेअर केला आणि इथे x मधली टर्म आम्ही पुन्हा डिफरन्शिएशन काढलं. इथे सुद्धा x मधली टर्म आम्ही पुन्हा डिफरन्शिएशन काढलं. आता आपण dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस 7x ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 49x स्क्वेअर and ddx of 7x means 7. ddx of 7x means 7. Therefore 7 upon 1 plus 49x square minus 1 upon 1 plus 5x bracket square and ddx of 5x means 5 upon 1 plus 25x square. This is our final answer. Note it down. Next example is y equals to tan inverse of 2 root x upon 1 plus 3x. 2 root x upon 1 plus 3x means 1 plus आहे इथे दिलेलं, म्हणजेच इथे प्रॉडक्ट आणि इथे सबस्ट्रॅक्शन पाहिजे. असे कोणते 2 नंबर्स आहेत की ज्यांची सबस्ट्रॅक्शन, आता इथे रूट दिलेला आहे आणि सबस्ट्रॅक्शन 2. tan inverse of 1 plus जर मी असं लिहिलं तर 3 इंटू रूट एक्स या दोघांचा जर प्रॉडक्ट केला आपण
तर बरोबर 3x येते. 3 इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स मीन्स रूट एक्स इंटू रूट एक्स मीन्स एक्स. देअरफॉर दिस इज एक्स, 3x. आणि ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करा म्हणजेच 3 अंडर रूट एक्स मायनस रूट एक्स. 3 रूट एक्स मायनस रूट एक्स मीन्स 2 रूट एक्स. म्हणजे इथे बरोबर आपल्याला प्रॉडक्ट मिळाला आणि इथे सबस्ट्रॅक्शन मिळाली. म्हणजेच पुन्हा सेम फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला अप्लाय करा, सेकंड फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. टॅन इनव्हर्स ऑफ 3 रूट एक्स मायनस टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. This is our y. We have to differentiate this function with respect to x. With respect to x, dy by dx equals to 1 upon 1 plus 3 under root x bracket square. 3 under root x bracket square. And into ddx of 3 root x. Into ddx of 3 root x. Minus 1 upon 1 plus under root x bracket square into ddx of root x. Into ddx of root x. Therefore, 1 upon 1 plus 3 root x bracket square means 9x. Only 9x. And differentiation of 3 root x. 3 is constant. And differentiation of root x means 1 upon 2 root x. 1 upon 2 root x minus 1 upon 1 plus root x bracket square means x, and ddx of 1 upon ddx of root x is 1 upon 2 root x. 1 upon 2 root x. Therefore, we common dy by dx equals to, आता या दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघतो? 1 अपॉन 2 रूट एक्स. 1 अपॉन 2 रूट एक्स जर कॉमन काढला आपण, 1 अपॉन 2 रूट एक्स जर कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहतो? 3 अपॉन 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 1 प्लस x. दिस इज द फायनल आन्सर ऑफ अवर एक्झाम्पल. नोट इट डाउन. Our next example is y equals to tan inverse of 2 raised to the power x plus 2 upon 1 minus 3 into 4 raised to the power x. आता हे दोन फॉर्म्युले आहेत. या दोन फॉर्म्युल्यांपैकी कोणता फॉर्म्युला लागतो? तर सेकंड फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला. कारण इथे फर्स्ट फॉर्म्युलामध्ये 1 मायनस आहे. म्हणजे 1 मायनस जर इथे असेल तर इथे ॲडिशन पाहिजे. इथे 1 मायनस आहे म्हणजे इथं अशा दोन टर्म्स पाहिजे की त्यांची ॲडिशन ही टर्म आली पाहिजे. मग टॅन इनव्हर्स ऑफ, याला मी विथ द हेल्प ऑफ इंडायसेस रूल वी राईट दिस 2 raised to the power 2 into 2 raised to the power x. a raised to the power m plus n जर असेल, a raised to the power m into a raised to the power n लिहिता येतो आपल्याला. अपॉन 1 मायनस 3 इंटू, आता या 4ला मी 2 raised to the power 2 raised to the power x असं लिहितो. चालतंय. 4ला जर असं लिहिलं मी 2 raised to the power 2 आणि raised to the power x आहेच तिथे. tan inverse of 4 into 2 raised to the power x. 1 minus 3 into, याला मी with the help of rule of indices we write this as 2 raised to the power x bracket square. 2 raised to the power x bracket square लिहिता ते. जर असं असेल a raised to the power m raised to the power n जर असेल तर आपण a raised to the power m raised to the power a raised to the power n raised to the power m असं लिहू शकतो. हे तसंच लिहिलं, फक्त इंटरचेंज केलं.
हा x इथे आणला आणि 2 इथे नेला. tan इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 4 2 raised to the power x 4 into 2 raised to the power x upon 1 minus 3 into 2 raised to the power x into 2 raised to the power x. ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणून प्रॉडक्टमध्ये लिहू शकतो आपण ही टर्म. Therefore, tan inverse of आता इथे 1 मायनस आहे, मला इथे 2 नंबरचा प्रॉडक्ट मिळाला. हा प्रॉडक्ट आहे, समजा ही एक टर्म आणि ही एक टर्म, या 2 नंबरचा प्रॉडक्ट म्हणजे ही टर्म आहे आणि या 2 नंबरची ॲडिशन आपल्याला लिहायला पाहिजे. येते ॲडिशन 3 2 raised to the power x प्लस 2 raised to the power x मीन्स 4 2 raised to the power x. म्हणजेच न्यूमरेटर मी कसा लिहू शकतो, इथं 1 मायनस 3 2 raised to the power x इंटू 2 raised to the power x आहेत. या 2 नंबरची ॲडिशन 3 2 raised to the power x प्लस 2 raised to the power x. तर 3 2 raised to the power x plus 2 raised to the power x means 4 2 raised to the power x. Therefore, this is the first formula. Tan inverse of x plus y upon 1 minus x into y. Therefore, this is tan inverse of x means 3 2 raised to the power x plus tan inverse of y means 2 raised to the power x. This is our x, this is our y. Therefore, tan inverse of x plus tan inverse of y. This is our original y, and we differentiate this function with respect to x. Differentiate with respect to x. We get dy by dx equals to 1 upon 1 plus 3 2 raised to the power x bracket square into ddx of 3 into 2 raised to the power x. 3 into 2 raised to the power x plus 1 upon 1 plus 2 raised to the power x bracket square into ddx of 2 raised to the power x. ddx of, this is the differentiation of tan inverse of 3 into 2 raised to the power x, and this is the differentiation of tan inverse of 2 raised to the power x. Therefore, dy by dx equals to 1 upon 1 plus 3 square means 9, 2 raised to the power x bracket square means 2 raised to the power x bracket square. Logarithm of, ddx of 3 into 2 raised to the power x is, here 3 is constant, we write as it is, and derivative of 2 raised to the power x is 2 raised to the power x into log of 2. Next, plus, after that 1 upon, second term is 1 upon 1 plus 2 raised to the power x bracket square means 2 raised to the power x bracket square, and ddx of 2 raised to the power x is 2 raised to the power x into log of 2, and therefore 3 into 2 raised to the power x into log of 2 upon 1 plus 9. This is the 2 raised to the power x bracket square means this is 4 raised to the power x. 4 raised to the power x. हे चेंज करता येतं आपल्याला. हे जर चेंज केलं आपण तर इथे 2 येऊन जाईल. 2 raised to the power 2 means 4 raised to the power x plus 2 raised to the power x into log of 2 upon 1 plus, here also 4 raised to the power x, and our final answer is, we have to take common 2 into 2 raised to the power x into log of 2
Therefore 3 upon 1 plus 9 4 raised to the power x plus 1 upon 1 plus 4 raised to the power x dy by dx. Note it down. Our next example is y equals to tan inverse of 2 raised to the power x upon 1 plus 2 raised to the power 2x plus 1. 2 raised to the power 2x plus 1. We know that a raised to the power m plus n equals to a raised to the power m into a raised to the power n. याला जर हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर काय मिळते, tan इनव्हर्स ऑफ 2 raised to the power x upon 1 plus 2 raised to the power 2x into 2 raised to the power 1. 2 raised to the power 1. Therefore tan inverse of 2 raised to the power x upon 1 plus, आता इथे 1 प्लस आहे म्हणून इथे सबस्ट्रॅक्शन राहणार. दोन नंबर असेच पाहिजे आपल्याला की या दोघांची सबस्ट्रॅक्शन 2 raised to the power x आलं पाहिजे. आता हे दोन नंबर कुठून आले ते यावर फोकस करतो मी. तर याला 2 आधी लिहितो मी आणि हा 2 raised to the power 2x आहे तर याला 2 raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर असं सुद्धा आपण लिहित आहे. आपली जर टर्म असं असेल a raised to the power m into n असं जर असेल तर आपल्याला a raised to the power m raised to the power n असं सुद्धा लिहिता येते, किंवा मग हीच टर्म a raised to the power n raised to the power m असं सुद्धा लिहू शकतो आपण. मी याला लिहिलं मी 2 raised to the power 2x होतं म्हणून मी याला 2 raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर लिहून घेतलं. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये याला थोडं सिम्प्लिफाय करतो. tan इनव्हर्स ऑफ 2 raised to the power x अपॉन 1 प्लस, आता याला 2 into 2 raised to the power x into 2 raised to the power x. हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, याला मी 2 raised to the power x into 2 raised to the power x लिहून घेतलं. आता ह्या दोन टर्म्स अशा आहेत 2 into 2 raised to the power x आणि हा 2 raised to the power x. या दोघांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर बरोबर 2 raised to the power x येते. म्हणजे इथे लिहिताना मी या दोघांची सबस्ट्रॅक्शन लिहितो 2 into 2 raised to the power x minus 2 raised to the power x. 2 into 2 raised to the power x minus 2 raised to the power x. म्हणजे या 2 into 2 raised to the power x मधून जर 2 raised to the power x सबस्ट्रॅक्ट झाला तर 2 raised to the power x राहतो. आणि बरोबर या दोघांची प्रॉडक्ट इथे आहे, या दोघांचा प्रॉडक्ट इथे आणि या दोघांची सबस्ट्रॅक्शन इथे. म्हणजे आपला कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, सेकंड फॉर्म्युला काय, tan इनव्हर्स ऑफ x मायनस tan इनव्हर्स ऑफ y इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस x इंटू y. देअरफॉर सेकंड फॉर्म्युला, therefore tan inverse of this is our x 2 into 2 raised to the power x minus tan inverse of 2 raised to the power x 2 raised to the power x. This is our y. After differentiate with respect to x, we get derivative of tan inverse of x is 1 upon 1 plus x square. Therefore here derivative of, that is dy by dx, equals to 1 upon 1 plus x square. Here our x is 2 into 2 raised to the power x. 2 into 2 raised to the power x is our x. This is a product bracket square and ddx ऑफ, इथे x मधली टर्म आहे म्हणून पुन्हा आपल्याला त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल म्हणून मी लिहितो ddx ऑफ 2 into 2 raised to the power x. हे झालं फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. नंतर मायनस साईन मायनस आणि नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह tan इनव्हर्स ऑफ 2 raised to the power x. दिस इज 1 plus 2 raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर into ddx ऑफ 2 raised to the power x. Therefore derivative of 2 into 2 raised to the power x is 2, constant आहे as it is. आणि 2 raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह 2 raised to the power x into log of 2 अपॉन 1 प्लस हा 2 स्क्वेअर मीन्स 4 आणि हा 2
raised to the power x bracket square, 2 square means 4 and 2 raised to the power x bracket square minus 2 raised to the power x into log of 2 upon 1 plus 2 raised to the power 2 bracket square, bracket square as it is. Therefore 2 raised to the power x into log of 2 ही टर्म दोन्ही 2 raised to the power x into log of 2 ही दोन्ही टर्म मध्ये आहे म्हणून आपण कॉमन काढू. नेक्स्ट स्टेप मध्ये 2 raised to the power x into log of 2 कॉमन काढला आपण तर ब्रॅकेट मध्ये राहते फक्त 2 अपॉन 1 प्लस 4 इंटू, आता याला मी कसं लिहू शकतो 4 raised to the power x, याला कसं लिहिता येते 4 raised to the power x मायनस 1 अपॉन 1 प्लस, इथे सुद्धा आपण 4 raised to the power x लिहू शकतो. म्हणजे ही झाली आपली फायनल टर्म dy बाय dx. और नेक्स्ट एग्जांपल इज y इक्वल्स टू cot इनवर्स ऑफ a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन 5ax. आता इथे या एक्झाम्पलमध्ये कुठेच आपल्याला टॅन इन्व्हर्स दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमध्ये 1 प्लस किंवा 1 मायनस पाहिजे ते सुद्धा दिसत नाही. म्हणून आपण आधी एक काम करू, या कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. या कॉटचं जर आपल्याला टॅनमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर टॅन इन्व्हर्स ऑफ याचा इन्व्हर्स, जसं आपण कॉटचा इन्व्हर्स घेतला इथे तसंच या आतमधल्या ब्रॅकेटमधल्या आतमधली जी टर्म आहे त्यात सुद्धा इन्व्हर्स घ्यावं लागेल. म्हणजेच मी 5ax अपॉन a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर असं लिहितो. नंतर टॅन इन्व्हर्स ऑफ, आता मला इथे a पाहिजे, इथे मायनस आला, इथे मला a पाहिजे, मी काय करतो 1 पाहिजे, सॉरी इथे 1 पाहिजे म्हणून मी याला a स्क्वेअरने डिव्हाइड करतो. मग प्रत्येक टर्मला मी a स्क्वेअरने डिव्हाइड करतो. मग ते न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही मधल्या टर्मला मी कशाने डिव्हाइड करतो a स्क्वेअरने. मग न्यूमरेटरला a स्क्वेअरने डिव्हाइड केलं, डिनॉमिनेटरला सुद्धा मी a स्क्वेअरने डिव्हाइड करतो. a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. आता काय कॅन्सल होतो, इथला a आणि हा a कॅन्सल होऊन जातो, हा टोटल a स्क्वेअर सोबत कॅन्सल होऊन जाईल. काय राहते ते पाहू. टॅन इन्व्हर्स ऑफ इथे राहतो आपल्याला 5x अपॉन a आणि इथे 1 मायनस, आता इथे राहतो 6x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर, x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. देयरफॉर टॅन इन्व्हर्स ऑफ थोडा विचार करा. 1 मायनस आहे म्हणजे इथे प्रॉडक्ट आणि इथे ॲडिशन. मग इथे प्रॉडक्ट आणण्याचा प्रयत्न करतो मी. आता 6चा आपण कसं लिहू शकतो, 3 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं आपण तर 6 होते आणि 3 प्लस 2 जर केलं तर 5. म्हणजे इथे 6ला आपण या पद्धतीनं लिहू, 1 मायनस 3 इंटू 2 या 6ला लिहून घेतलं. आणि हा x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर आहे तर मी इथे x अपॉन a इथे लिहितो आणि x अपॉन a इथे लिहितो. म्हणजे बरोबर या 6x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअरचा मी प्रॉडक्ट लिहिलं इथे आणि या दोघांची ॲडिशन केली तर बरोबर 5a अपॉन x अपॉन a चे. म्हणून या दोघांची ॲडिशन इथे प्लस 2x अपॉन a. दोघांची जर ॲडिशन केली मी तर बरोबर 5x अपॉन a आणि दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे 6x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. देयरफॉर कोणता फॉर्म्युला आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे म्हणजे टॅन इन्व्हर्स ऑफ 3x अपॉन a प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन a. आणि याला तर मी डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस 3x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर
इंटू डी डी एक्स ऑफ 3x अपॉन ए. याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर ह्या 1 अपॉन दिस टर्म ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचा पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल प्लस सेम थिंग 1 अपॉन 1 प्लस 2x अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुन्हा डी डी एक्स ऑफ 2x अपॉन ए डी डी एक्स ऑफ 2x अपॉन ए. Therefore, dy by dx equals to 1 upon 1 plus 9x square upon a square into derivative of 3x upon a is 3 upon a. कारण 3 कॉन्स्टंट a कॉन्स्टंट बाहेर निघतील डेरिव्हेटिव्हच्या आणि डी डी एक्स ऑफ एक्स मीन्स किती होणार 1. म्हणून आन्सर काय याचा डेरिव्हेटिव्ह 3 अपॉन ए प्लस 1 अपॉन 1 प्लस 4x square upon a square into derivative of this term is 2 upon a. ही टर्म इथे लिहून घ्या तुम्ही 3 upon a. तो पॉज करून नोट करून घ्या. Therefore dy by dx equals to, आता इथे काय होतो तिथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 3 अपॉन ए अपॉन क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर ए स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस इथे सुद्धा 2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. Therefore a square cancel, a cancel, a cancel. Therefore our final answer is 3 upon आता हा जो a राहिला आहे हा न्यूमरेटर मध्ये घेऊन जातो मी म्हणजे 3a अपॉन 9x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि इथे सुद्धा हा a राहिलेला न्यूमरेटर मध्ये घेऊन जातो म्हणजे twice a upon 4x square plus a square. This is our dy by dx. Note it down. Our next example is y equals to tan inverse of 5 minus x upon 6x square minus 5x minus 3. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिले आपण तर इथे टॅन इन्व्हर्स आहे आणि इथे 1 प्लस किंवा 1 मायनस असतो. पण या एक्झाम्पलमध्ये एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे 1 प्लस 1 मायनस नाही आहे. मग मी एक काम करतो मला या -3ला मी असं स्प्लिटअप करतो -4 प्लस 1. या -3ला कसं लिहितो मी -4 प्लस 1 -4 प्लस 1 मीन्स -3 आणि लिहिताना नेक्स्ट स्टेपमध्ये टॅन इन्व्हर्स ऑफ 5 मायनस एक्स अपॉन याला -3ला या पद्धतीनं लिहायचा आहे म्हणून मी हा +1 जो आहे तो आधी लिहून घेतो 1 प्लस 6x स्क्वेअर मायनस 5x आणि -4 म्हणजे या -3ला मी असं लिहिलं -4 प्लस 1 किंवा 1 -4. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशनची टर्म आहे याला जर याचे जर फॅक्टर पाडले आपण तर इथे प्रॉडक्ट येऊ शकतो आपला म्हणून मी याचे फॅक्टर पाडतो. याचे फॅक्टर काय होतील तर हा 6x स्क्वेअर आहे तर इथे 3x इंटू 2x जर केलं तर मला 6x स्क्वेअर मिळून जातो. लास्ट टर्मला मायनस साइन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन पाहिजे. लास्ट टर्म 4 आहे 4चे फॅक्टर कसे पडतात 2 इंटू 2 आणि लास्ट टर्मला मायनस साइन असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे 5 पाहिजे. तर सबस्ट्रॅक्शन 5 येते का पाहू आपण. या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर 6 होतो आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर 4 येतो. या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर 2 येतो. म्हणजे आपलं सबस्ट्रॅक्शन आपल्याला पाहिजे होती 5 पण इथे किती येत आहे 2 येत आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा चेंज करावं लागेल. मी एक काम करतो आता या 4चे पुन्हा फॅक्टर पाडतो मी. 4चे फॅक्टर इतर 2 इंटू 2 होतात किंवा मग 4 इंटू 1 असं घेऊन पाहतो. या दोघांची मल्टिप्लिकेशन करा 8 या दोघांची मल्टिप्लिकेशन 3 या दोघांची सबस्ट्रॅक्शन बरोबर 5 येतो. इथे 5 आहे इथे 5 आहे म्हणजे आपला करेक्ट आहे फॅक्टर. लास्ट टर्मला जर मायनस असेल
तर मोठ्या संख्येला मिडल टर्मचं साईन ठेवा. मिडल टर्मचं साईन कोणतं आहे? मायनस साईन. ती मोठ्या संख्येला, मोठी संख्या ही आहे, या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची म्हणजेच 8 येतो. म्हणजे 8 ही मोठी संख्या आहे म्हणून याला मिडल टर्मचं साईन आणि याला प्लस साईन. म्हणजेच आपले फॅक्टर काय पडतात? तर टॅन इन्व्हर्स ऑफ आपले फॅक्टर होतील 3x किंवा 2x प्लस 1 इंटू 3x मायनस 4. 3x मायनस 4 हे झाले आपले फॅक्टर. आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन, इथे प्लस आहे, 1 प्लस आहे, म्हणजे या दोघांची सबस्ट्रॅक्शन 5 मायनस x आले पाहिजे. या दोघांची सबस्ट्रॅक्शन करून पाहू आपण. इथे 2x प्लस 1 मायनस 3x मायनस 4. चला याची सॉल्व करू आपण. मायनसने मल्टिप्लाय करा, प्लस 4. देअरफॉर 2x मायनस 3x मीन्स किती होते? मायनस x आणि प्लस 5. देअरफॉर 5 मायनस x आहे. 5 मायनस x म्हणजे या दोघांची सबस्ट्रॅक्शन आपण लिहू शकतो. म्हणजेच 2x प्लस 1 मायनस 3x मायनस 4 ही झाली या दोघांची सबस्ट्रॅक्शन. बरोबर सॉल्व केली, दोघांची सबस्ट्रॅक्शन आपण सॉल्व केली, ती आली बरोबर 5 मायनस x. देअरफॉर tan inverse of x minus y upon 1 plus x into y. Therefore, tan inverse of 2x plus 1 minus tan inverse of 3x minus 4. 3x minus 4. We have to differentiate this function with respect to x. Differentiate with respect to x. Therefore dy by dx equals to derivative of tan inverse of 2x plus 1 is 1 upon 1 plus 2x plus 1 bracket square. But here there is a term in x, therefore again differentiate this term with respect to x is 2x plus 1, therefore ddx of 2x plus 1 minus. Here minus sign. Therefore tan inverse of 3x minus 4 is 1 upon 1 plus 3x minus 4 bracket square into ddx of 3x minus 4. 3x minus 4. Therefore ddx of 2x plus 1, this is a constant term, derivative 0 आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 2 होतो आणि 2 upon 1 plus 2x plus 1 bracket square minus derivative of 3x minus 4 is 3. 1 plus 3x minus 4 bracket square. This is the dy by dx. This is our question number 10. Note it down.